हा महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांचा तिसरा दौरा। खरं तर या सरकार म्हणून हे महायुतीचं सरकार आहे, भाजपचं आणि त्यांच्या फुटीरवाद्यांचं। हे सरकार अपयशी सरकार झालं आहे। सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरलेलं आहे। या सरकारच्या परफॉर्मन्सवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। म्हणूनच मोदींना या राज्यामध्ये वारंवार यावं लागतं आणि वारंवार येऊन गेलेली पद सुधारण्यासाठी, गेलेली यांची सरकारची जे सरकार म्हणून जे काही परफॉर्मन्स पाहिजे किंवा सरकार म्हणून कामगिरी पाहिजे ती सगळी वादग्रस्त, भ्रष्टाचाराने बरबटलेली आणि स्वहितासाठी वाटेल ते त्या पद्धतीनं यांची एकूण राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांची वाटचाल सुरू आहे। या सर्वांचं लक्ष विकासाकडे नाही, राज्याच्या प्रगतीकडे नाही, तर स्वतःची तुंबडी भरण्यासाठी या पद्धतीनं यांचं काम सुरू असल्यामुळे सावरण्यासाठी महाराष्ट्र वारंवार पंतप्रधानांना यावं लागत असेल असं मला वाटतं। भाऊ, शरद पवार म्हणाले की माझी मुलगी कर्तृत्ववान असताना सुद्धा इतरांना संधी दिली, मात्र ते पक्ष सोडून गेले, त्यांना जनता जागा लागते असं आहे। तो आता विषय राजकारणामध्ये कर्तृत्ववानांना फार कमी संधी मिळते हा एक विषय पवारसाहेबांचा कदाचित असेल, पण मी त्या अंतर्गत त्यांच्या पक्षाच्या मध्ये मला काही बोलण्यामध्ये फार काही स्वारस्य वाटत नाही। आणि हे खरं आहे की पवारसाहेबांनी मोठी केलेली माणसं ती त्यांच्याबरोबर नाहीत, त्यांना सोडून गेली किंवा पक्ष फुटला गेला। ते जिवंत असताना बाळासाहेब वर गेल्यानंतर बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर पक्ष फुटला, पण पवारसाहेब इथे हात असताना सुद्धा ज्या ज्या माणसाला त्यांनी सर्व गोष्टींनी मोठं केलं ते सोडून गेले, त्याचं शल्य नक्कीच माणसाला बोचत असतं। त्या याच्यातून त्यांची ती भावना असावी। आज नरेंद्र मोदी सोलापुरात म्हणाले की काँग्रेसने गरिबी हटवण्याचा नारा दिला होता, मात्र आमच्या काळामध्ये 25 कोटी लोक जे आहेत ते गरिबीतून मुक्त झाले आणि असं बोलताना ते भाव देखील नाही। असं आहे की 85 कोटी लोकांना जर 5 किलो धान्यावर निर्भर राहत असेल तर गरिबी हटली की वाढली हे या देशाच्या भाजप सरकारलाच माहीत। भाऊ, उद्या काँग्रेसची बैठक गडचिरोलीला होत आहे, विदर्भ पहिल्यांदा बैठक असं आहे। नेहमी मोठ्या शहरामध्ये पक्षाच्या बैठका होतात, दुर्गम भागाकडे जात नाही। पण आम्ही गडचिरोलीपासून सुरुवात करतो। प्रचाराची सुरुवात पक्षाच्या म्हणजे लोकसभेच्या लोकसभेमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दुर्गम भाग, डोंगराळ भाग, नक्षलग्रस्त भागातून सुरुवात करावी हा विचार मी पक्षाच्या पुढे मांडला आणि सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्याला मान्यता दिली। त्यामुळे आपण गडचिरोलीमध्ये हा मेळावा, विभागीय मेळावा घेण्याचा ठरला आहे आणि नक्कीच गडचिरोली काँग्रेसचा अनेक वर्षापासूनचा गड राहिला आहे, चंद्रपूरही गड आहे आणि पक्षाची मोठी ताकद तिकडे आहे। त्या कार्यकर्त्यांना ही शिबिर आणि मेळावा नक्की बळ देणारं ठरेल, स्फूर्ती देणारं ठरणार आहे आणि पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिंकण्यासाठी आम्हाला जोमानं कार्यकर्त्यांना शक्ती प्रदान करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। 16 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना क्लासेसमध्ये, कोचिंग क्लासमध्ये नो एंट्री असा नवीन गाईडलाईन्स जे आहे केंद्र सरकारने काढला आहे, कसं बघताय या सगळ्या निर्णयाकडे? केंद्र सरकारचे काही निर्णय हे अत्यंत शैक्षणिक धोरणच त्यांचं जे आहे किंवा शैक्षणिक एकूण जी त्यांनी आता नव्यानं त्यामध्ये सुधारणा केलेली आहे, हे शिक्षणाप्रती त्यांची अनास्था आहे। त्यांना या सगळ्या निर्णयामध्ये एकूण स्पष्टता ही होती की तुम्ही एक तर राज्यामध्ये, देशामध्ये असलेले रिक्त जागा भरत नाही, शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे आणि दुसरीकडे मात्र ट्युशनपासून त्यांना थांबवण्यात जायचं आणि विशिष्ट लोकांना, मोठ्या लोकांना तीच वेळ मोठ्या लोकांना संधी मिळते आणि गरिबाच्या किंवा सामान्य माणसाला त्यातून वंचित राहावं लागतं। आज शिक्षणामध्ये राज्याचाच विचार केला तर जेवढ्या जागा रिक्त आहेत त्यातून शिक्षणाची किती अधोगती चाललेली आहे,
शिक्षण क्षेत्राच्याकडे किती दुर्लक्ष आहे हे दिसून येतं. आणि हा निर्णय म्हणजे 16 वर्षाच्या खालील मुलांनी ट्युशन क्लासमध्ये जाऊच नये, तर जे बेरोजगार आता नोकरीच्या अपेक्षित आहेत त्यांनी जर 4 पोरांना शिकवून स्वतःचं घर किंवा कुटुंब चालवण्याचा त्यांचं कुटुंब जे चालवण्याचा जबाबदारी आहे तीसुद्धा हिरावून पुन्हा त्यांना रस्त्यावर भीक मागत ठेवण्याची एक नवीन संधी केंद्र सरकारने शोधली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आज मैं अटल चित्रपट प्रदर्शित झालाय, मात्र राहुल नार्वेकर यांनी त्यावर आता मला एवढं तुम्ही सांगताय म्हणून मी ऐकलं आहे. आम्ही जरा तपासून पाहू ते करता येतं का. नाहीतरी काय आता विधिमंडळ म्हणजे न्यायाला धरून किंवा विधिमंडळातलं एकूणच आताचे निकाल पाहिलेत आपण अपात्र आमदाराच्या संदर्भात, कुठे संविधानाला धरून आहेत, कुठे कायद्याला धरून आहेत. तर सर्व काही मोडीत काढून आपल्याला वाटेल ते करायचं धंदा आता या सरकारने सुरू केला आहे आणि हा धंदा जोरात सुरू आहे. त्यामुळे ज्यावेळेस धंदा मार खाईल त्यावेळेस ते वटणीवर येतील. सध्या तर धंदा तेजीत आहे, त्यामुळे वाटेल ते करण्यासाठी ते तयार आहे. हो, अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे, मात्र त्यांना आता नोटीस दिल्या जातात, त्यांच्यावरती फूट पाडण्याकडून केलं जातं. मला हे कळत नाही की तुम्हाला डावोसला जायला 50-60 लोकांची फौज घेऊन जायला पैसे आहेत आणि बिचाऱ्या अंगणवाडीच्या मानधनासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. कंत्राटवर डबल फुगवून त्यांची किमती वाढवून ते लुटण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत आणि बिना टेंडरनी काम देण्यासाठी कंत्राटदारांना तुमच्याकडे पैसे आहेत. मग या अंगणवाडी सेविका ज्या बिचाऱ्या कोरोना काळातही प्रचंड त्यांनी जीवावर उदारून काम केलं आणि लोकांची सेवा केली. घराघरात त्या पोहोचल्या, औषधी वाटपाचं काम त्यांनी केलं आशा वर्कर आणि अंगणवाडीने. त्यांच्या मानधनात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जर स्वारस्य नसेल आणि ते फोडाफोडीचं राजकारण करत असेल तर एक अंगणवाडी सेविका गावातील 100 मतं फिरवू शकते. ही ताकद त्या अंगणवाडी सेविकेमध्ये आहे, कारण ती सेवाभावी काम करते. अशा वेळेस त्याचा परिणाम या सरकारला भोगावा लागेल. आसाम के सीएम ने कहा राहुल गांधी की यात्रा हमारे इधर से होने नहीं देंगे, उनको गिरफ्तार करेंगे. देखेंगे कितना जोर किसके बाहों में है और कोई कानून हाथ में लेकर सरकार का दुरुपयोग करके काम करता है तो उसका जवाब जनता देगी और हम लोग भी इसके लिए सिद्ध है. सवाल यह आता है कि शांति से यात्रा चलने वाले का डर और खौफ राहुल गांधी नाम का इनको इतना क्यों है, ये इतने क्यों डरे हुए हैं. तो इसका जवाब भी इसके इस भाषण में या इनके निर्णय से ये दिख पड़ता है कि ये डरे हुए हैं राहुल गांधी से. महाराष्ट्र में पीएम का तीसरा दौरा है, क्या कहोगे इसके? नहीं, देखिए ये सरकार करके राज्य में जो अस्तित्व में आई है तोड़फोड़ करके, इस बारे में जनता में विश्वास नहीं है, ये सरकार का परफॉर्मेंस नहीं है. इसीलिए यहाँ बार बार प्राइम मिनिस्टर को आना पड़ता है. जो इनकी लोकप्रियता या इस सरकार के राज्य सरकार के भरोसे पार्लियामेंट में चुनाव में इनको बड़ा झटका लगने वाला है, तो उसको संवारने का काम शायद पंतप्रधान के भरोसे कोशिश की जा रही है. प्रधानमंत्री ने अपने भाषण में कहा है कि हमने 25 करोड़ लोगों को गरीबी रेखा के ऊपर लाया. नहीं, अगर 25 करोड़ लोगों को गरीबी रेखा के ऊपर लाया गया है तो 85 करोड़ इस देश के, मतलब 85 करोड़ बोले तो करीबन 70% लोगों को मुफ्त में अनाज देने की ज़रूरत क्या है. अगर आज तुम्हारे दया पे 85 करोड़ लोग अगर तुम्हारे दया पे जीते हैं तो गरीबी कम हुई क्या कि बड़ी, इसका उत्तर इसी में है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.